आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी कसं बसं स्वागत करतो. ऍक्च्युली आता तुम्हाला जाणवत असेल माझा चेहरा फारसा काही फ्रेश नाहीये. आपले सगळं ओढून दाणून हसतोय मी. काय झालं माहितीये का, म्हणजे मी आज सकाळी मला जे स्वप्न पडलं ना, प्रचंड वाईट स्वप्न. अरे देवा, असं स्वप्न वैऱ्याला सुद्धा पडू दे, शपथ. नको नको झालं. तुम्हाला असं कधी होतं का म्हणजे स्वप्नात की तुम्ही कुठेतरी तुमचा पाय घसरलाय आणि खाली कोसळलाय वगैरे? हा होतं ना. नाही चेक केलं मी, बाकी मलाही असंच झालं. म्हणजे कसं झालं तर मी कधी नव्हे ते कुठला तरी किल्ला चढून जात होतो बरं का. मी स्वप्न सांगतोय. किल्ला चढून जात होतो बऱ्याच खूप वेळ, नुसतं पायऱ्या चढत होतो मी. थकायला झालो. पाणी नाही, खायला नाही, काही नाही, आपलं चालतं. माझ्या आठवणीप्रमाणे किंवा अंदाजाप्रमाणे जवळजवळ 1200-1300 पायऱ्या चढल्या असेल मी. हो, तेवढ्यात कोणीतरी ओरडलं, वरती चॉकलेट्स आहेत, चॉकलेट्स. चॉकलेट्स म्हटलं, जे सगळे पळायला लागले, मी सुद्धा पळायला लागलो आणि मी पहिला आलो. नाही, तुमच्या चेहऱ्यावर अविश्वास दिसतोय, पण मी आलो पहिला बरं का. असं मी असं पायला पठारावर असा पाय टाकला आणि आजूबाजूला बघितलं. होय 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 होय, सगळीकडे बघा तिथे चॉकलेटची फुलं. आणि असा आनंद झाला. असं जोरात मी आरोळी ठोकली, याहू. आणि ते काय झालं माहितीये का, ते आरोळी ठोकताना माझा तोल गेला आणि 1356 पायऱ्या मी गडगडीत खाली आलो. म्हणजे काय झालं असेल बघा माझं. म्हणजे स्वप्नात मी 1356 पायऱ्या गडगडलो, ऍक्च्युअली मी कॉटवरून खाली पडलो. म्हणजे लागायचं ते लागलंच ना. असो, म्हणजे थोडक्यात काय, माझी झोप तशी अप्रतिम आहे. म्हणजे एकदा पाठ टेकली की डायरेक्ट सकाळ. हे म्हणजे काय विचित्र झालं सगळं. बरं, एवढ्या 1356 पायऱ्यामुळे भूक इतकी लागली होती. स्वप्नातलं म्हणून काय झालं, चाललेलं मी स्वप्नात का होईना, भूक लागली ना, मग नाश्ता बिष्टा केला, पण नाही हो, भागत नाही हो. 1356 म्हणजे काय गंमत आहे काय. खूप भूक लागली हो, इम्पॉसिबल. शेवटी बायकोने सांगितलं तर निघा, एवढंच आहे. मी इथे आलो. इथे आल्यावर खुश झालो का सांगतो. आधी आपण ओळख करून घेऊया. तुमचं दोघींचंही खूप मनापासून स्वागत. नमस्कार. आपली ओळख करून द्या. माझं नाव मीना घोसाळकर, मी बोरिवलीला राहते. बर. आणि आपण? माझं नाव सई सुखठणकर, मी दहीसरला राहते. दहीसर. काय आपलं नातं? नातं काहीच नाही, घट्ट मैत्रीण. मैत्री. आणि माझी मैत्रीण ती हिची मामे बहीण माझ्या ऑफिस मध्ये होती, हिची मामे बहीण. त्यामुळे आमची मैत्री झाली दोघींची. जीवलग मैत्रीण. म्हणजे कोणाला काही माहित नाही, पण ते तुमचं दोघींना एकमेकांना माहिती आहे. तुमचं ऑफिस कुठलं? सेंट्रल एक्साइज. सेंट्रल एक्साइज. अजूनही आहात तुम्ही? नाही, VRS घेतला. VRS घेतलं का हो? बरं आहे की डिपार्टमेंट. आणि यजमान काय करतात? त्यांनी पण VRS घेतला, ते पण सेंट्रल एक्साइज मध्येच होते. मी दोघे म्हणजे राजा राणी. आणि घरी कोण कोण येतात? एक मुलगा आणि सून आहे. मुलगा काय करतो? मुलगा आणि सून माझे दोघे सर्व्हिस करतात. सेंट्रल एक्साइज? नाही, अख्खी फॅमिली सेंट्रल एक्साइज मध्ये काय बघायलाच नको. मुलगा काय करतो मग? मुलगा सर्व्हिस करतो, तो कॅपिटा मध्ये आहे. आणि सून माझी प्रुडेन्शियल मध्ये आहे. दोघे मॅनेजर आहेत आणि दोघे MBA आहेत. आणि माझी सून सिंधी आहे आणि ती MBA मध्ये सेकंड आली. अरे बापरे. हे लव्ह मॅरेज आहे का? लव्ह मॅरेज. कोणी कोणाला पटवलं हे तुम्हाला विचारणं चुकीचं आहे म्हणा, पण माहिती असते ना, मुलाशी बोलत असेल ना, काय रे कसं जमलं होतं? काय माहिती, दोघांचं एकमेकांवर म्हणजे हुशारीमुळे कदाचित. दोघे भेटले कसे एकमेकांना? ऑफिस मध्ये प्रुडेन्शियल मध्ये आधी दोघे एकत्र होते. अच्छा, दोघे. तेच म्हटलं. पण आता वेगवेगळ्या कंपनीत आहे. आता वेगवेगळ्या कंपनीत आहे. ओके. आता एकदम सिंधी संस्कृती घरात आल्यानंतर तुमचं काय म्हणजे आई वडील ऍज अ आई वडील तुम्हाला जेवणा खाण्यात काही बदल करावे लागेल? नाही, तसं काही नाही, कारण माझ्या सुनेला ना आपले मराठी पदार्थ खूपच आवडतात. ती चवीने सगळं खाते आणि मराठी छान बोलते. इव्हन तिची आई मामा सगळे मराठी छान बोलतात. ती कुठली बोरिवलीचीच आहे? कुठली? नाही, वर्सोवाला. वर्सोवा. बर. बोरिवली वर्सोवा आहे म्हणजे लाईन एकाच लाईन. हरकत नाही. आपलं नाव काय म्हणाल तुम्ही? सई सुखठणकर. सई सुखठणकर. आपण कुठे राहता? मी दहीसरला राहते. दहीसर. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी माझी डॉक्टर आहे आणि दुसरी MBA करते. बरं. डॉक्टर म्हणजे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक? नाही, ॲलोपॅथी. आता डायबेटॉलॉजिस्ट होते ती. बर. आणि यजमान काय करतात?
बिझनेस आहे त्यांचा मेटलचा. ओके. तुमची आणि यांची गाठभेट कशी झाली हो? हे आता त्यांनी मला सांगितलं की ऑफिस मधल्या मैत्रिणी आमची. ते माझ्या मामी बहिणीकडे ही येत होती ना, हा हा. आणि आमचं म्हणजे जवळ एकमेकांचं एकदम छान घट्ट मैत्री, त्यामुळे ती पण येत होती आणि तिची ओळख झाली आणि मैत्री झाली. बरं, आता ही दुसरी मुलगी MBA करते, पहिली डायबेटॉलॉजी, आणि घरी मेटलचा व्यापार करणारे यजमान, आणि तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. आणि चौघांची फॅमिली? हो, म्हणजे सासू सासरे पण होते, पण ते आता सासूबाई आता हल्लीच वारल्या, सासरे आधी गेले. बरं. हे दोन, तुम्ही नवरा बायको आणि 2 मुली? हो. ओके. चौकोनी कुटुंब. आणि इथे आई वडील आणि मुलगा आणि सून? नाही, माझ्या आता मुलीचं पण लग्न झालंय. बरं. जावई आहे माझा. ते काय करतात मग? ते इंजिनियर आहे. मुंबईत येतात का? नाही, पुण्यात. पुण्यात. आता मुलगी, मोठी मुलगी तिकडे? नाही, ऍक्च्युली ते पुण्यात नोकरी करतात. ही हरकिसंदास मध्ये आता सध्या तिचं चालू आहे डायबेटॉलॉजी. बरं. शनिवार रविवार तिकडे भेटतात? शनिवार रविवार भेटतात. ओके. ते कधी येतात, कधी ही तिकडे? हो, डिपेंड्स कोणाला किती गरज आहे आणि किती भेटायच्या ओढ आहे. हो. ओके. आपण आता जरा खाण्याकडे येऊया. तुमचं साधारण फोन बिल किती येतं? लँडलाईन 1400. तुमचं? आसपास तेवढंच येतं. तुम्ही एकमेकींशी एवढं बोलता? बर. आता तुमचं माहेरचं तुमच्या माहेरचं कुठलं तुम्ही? माझं कोकणात दापोली. दापोली. समुद्र किनारा? समुद्र किनारा. क्या बात आहे. आणि तुमचं? मी गोव्याची. गोवा. अरे मी दोघी समुद्राच्या किनाऱ्यावर राहणार आहे. बरं, तुम्हाला खायला काय आवडतं? मला नॉनव्हेज आवडतं. नॉनव्हेज आवडतं. आणि यजमानांना? त्यांना फारशी खायची आवड नाही, पण माझ्या मुलाला नॉनव्हेज खूप आवडतं. आणि माझी सून पहिल्यांदा नॉनव्हेज नाही खायची तिकडे, पण आमच्या घरी आल्यानंतर तिने सुरू केलं आणि तिला आवडतं. आपलं गोवा म्हटलं तर काय मग विचारणंच मूर्खपणाचं ठरेल. मासे खाता का हो असं विचारणं मूर्खपणाचं ठरेल. बरं, आता मी थोडी तुमची माहिती घेतलेली आहे, अजून डिटेलमध्ये घेईन, पण आपल्याकडे आता कसं वेळ कमी आहे, कारण मला भूक लागलेली आहे. आणि माझा प्रॉब्लेम काय होतो, भूक खूप वेळ लागली की मला चक्कर येते, चक्करून मी पडतो. ते तिथे पडण्यापेक्षा आपण आता किचनकडे गेले. बरं, तुम्ही काय बनवणार आज? मी आज फणसाची भाजी करणार आहे. फणसाची भाजी गोवन स्टाईल आमच्या. बरं. शेंगा घालून. आणि चॉकलेट बुके दाखवणार. ओके. चॉकलेट बुके. आणि तुम्ही? आणि मी दोन्ही सिंधी पदार्थ दाखवणार आहे. डाळ पकवान आणि एक दही कोकी. दही कोकी हे सुनेने शिकवले तुम्ही काय? सोन्यानं थोडंफार, पण जास्त मी तिच्या आईकडून शिकते. ओके. आता पहिलं कोण येते किचन मध्ये, तुम्ही का तुम्ही? मी जाऊ? या. घोसाळकर वहिनी आपल्या किचन मध्ये आलेले. आपली पहिली रेसिपी काय आहे? सिंधी डाळ. सिंधी डाळ. बरं, मला सांगता का साहित्य काय काय आहे? हे चण्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजवून मिक्स केलेली आहे. ओके. हे ह्याला पकवान म्हणतात. ह्याच्यामध्ये मैदा, जिरं, मीठ आणि गव्हाचं पीठ एकत्र भिजवलेलं आहे. ही चिंचेची चटणी. हे लाटण्यासाठी मैदा, डेकोरेशनसाठी कांदा, आमचूर पावडर, मिरचीचे तुकडे, लाल मिरची पावडर, चिरलेली कोथिंबीर, जिरं, हळद, मीठ आणि आलं. ओके. ह्याच्यात काय काय घातलं मला परत एकदा सांगता तुम्ही? मैदा, कणिक, जिरं आणि मीठ. मैदा, कणिक, जिरं आणि मीठ. बस, दॅट्स इट. आणि हे आपण जे शिजवून घेतलेलं आहे, भिजवून घेतले, साधारण किती वेळ? एक अर्धा तास फक्त भिजवायचं. बस, दॅट्स इट. कारण ती डाळ जास्त शिजवायची नाही, ती डाळ राहिली पाहिजे त्या ह्याच्यामध्ये, रश्श्यामध्ये राहिली पाहिजे. आणि हे चिंचेचं काय केलंय? चिंचेची चटणी त्या डाळ झाल्यानंतर त्याच्यावर डेकोरेशनसाठी ठेवलेली आहे. कशी बनवली पण त्यात काय काय? चिंच, गूळ, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, मीठ आणि नेहमीची. ओके. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिलं मला सांगा? आपण ह्या कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेऊया. पाणी ह्याच्यात तुम्ही किती घातलं? हे 2 पट आहे ना, हे 3 पट पाणी. बर. 3 पट म्हणजे ह्याच्या तिप्पट. ओके. झालं ना डायरेक्ट? हो, डायरेक्ट झालं. आपल्याला काय शिजवून घ्यायचं? त्याच्यानंतर मिरचीचे तुकडे त्याच्यात टाकायचे, मिरच्यांचे. हो हो. आलं, हळद, मीठ, बस. आता ह्याला 2 शिट्या घेऊन मग मंद आचेवर 5 मिनिटं ठेवायचं.
झालं, व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. आता इथे थंड सुद्धा झालेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता ह्या तेलामध्ये जिऱ्याची फोडणी करायची. हा, मला तेच कळत नव्हतं, कारण दोन्ही गॅसवर तुम्ही तेल ठेवलेलं आहे, त्यामुळे मला सुधारलं. आता काय करतो आपण. ह्याच्यात जिरं टाकायचं. किती तेल. हा बस पुरे. हे टाका. चिरलेला कांदा ह्याच्यावर. अच्छा, हे आता डेकोरेशन आपण करतोय. चिरलेली कोथिंबीर. आमचूर पावडर. आणि हे ह्याच्यावर घालायचं. हे म्हणजे अशी काय पद्धत आहे त्यांची काय माहिती नाही. खाताना चांगलं लागतं पण ना. आणि मग चिंचेची चटणी वरून टाकायची. ओके, आपला आता हा पार्ट 1 तयार झालेला आहे. पार्ट 1 तयार झाला. पार्ट 1 तयार झाले. मग आता मी बाजूला ठेवून देतो याला. आपण आता शांतपणे बघू याच्याकडे. आता आपण काय करणार आहोत. आपण आता हे पक्वान तयार करायचं. बरं, पक्वान. 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 पक्वान नाही, पक्वान. 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 ओके, पक्वान. ते कसं आता ते करायचं. हे मळलेलं पीठ आहे. याच्यामध्ये मैदा, कणिक आणि जिरं आणि मीठ आहे. पण ते घट्ट जरी असलं ना तरी ते मऊ करताना असं करायचं. ते असं करताना ती बोट खाली जाणार नाही, त्याचं जरा काळजी घ्या. पूर्वी असं नको आहे. पूर्वी पाव करताना पाव कशी पिठात पाव पाय तसं हे फक्त आता हाताने करत. मऊ आहे. पण हे मुळात एवढं घट्ट करायचं कशाला. तुम्ही एवढा जोर काढताय. नाही, घट्टच मळायचं असतं, पण ते घट्टपणानंतर ते मऊ करायचं असतं. असं मला आता एक सुरी लागेल. आहे ना आपल्याकडे. हे हल्ली ना फार परिस्थिती विचित्र आहे, त्यामुळे आपल्याला खिशात घेऊन पण हे एवढं आता घट्ट जे आहे ते तुम्ही लाटणार कसं. तुम्ही बघा मी कसे टाकते ते. कारण ज्या पद्धती जेवढं म्हणजे मला त्याच्यावर बसून ते असं करायला लागेल की ते असं वाटत होतं. बरोबर. मला जरा झारा लागेल आता. झारा झारा. असे असं पडले पाहिजे, दिसलं पाहिजे. पण हे आता कापलं का आपण मध्ये. ते फुगू नये पुरी सारखं म्हणून. अच्छा, ओके ओके. होय होय. मला ना आता एक चिमटा लागेल. चिमटा 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 देतो तुम्हाला. कोडा काय कळत नाही. हे पलटायचं. हे पलटे जे असे 3-4 बनवून घ्यायचं की खायला सुरुवात. हा, आपल्याला भूक कितपत आहे त्याच्यावर सगळंच अवलंबून आहे. भूक त्याच्यावर सगळं अवलंबून आहे किती हे करायचंय. तुम्ही लिहून घ्या. लिहून साहित्य आणि कृती लिहून घ्या. दाल पकवान बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेली मूग आणि चणा डाळ, गव्हाचं पीठ आणि मैद्याची कणिक, चिंचेची चटणी, मैदा, बारीक चिरलेला कांदा, आमचूर पावडर, मिरच्या, तिखट, कोथिंबीर, जिरं, हळद आणि मीठ. कृती: गव्हाचं पीठ आणि मैद्यामध्ये जिरं,
मीठ आणि पाणी घालून कणिक भिजवून घ्यावी. भिजवलेली चणा आणि मूग डाळ हळद, मीठ आणि मिरच्या घालून शिजवून घ्यावी. तेलामध्ये जिऱ्याची फोडणी करावी. शिजवलेल्या डाळीवर कांदा, कोथिंबीर, आमचूर पावडर आणि जिऱ्याची फोडणी घालावी. त्यावर चिंचेची चटणी घालावी. भिजवलेल्या कणकेच्या पुऱ्या लाटून त्या तळून घ्याव्यात आणि दाल पकवान सर्व्ह करावं. आम्ही